माझ्या शेवटच्या व्हिडिओमध्ये कार्डिओ रिलेटेड गोष्टी बोललो होतो, तर अजून भरपूर सारे डाऊट्स तुमच्या मनामध्ये आहेत. आज ते सगळे क्लिअर होऊन जातील. थोडासा व्हिडिओ हा लॉंग जाईल, आज सगळे क्लिअर होऊन जातील. सगळ्यात पहिले तर कार्डिओ कधी करायचा. जर तुमचा गोल फक्त फॅट लॉस असेल तर तुम्ही वेट ट्रेनिंगच्या अगोदर कार्डिओ केले चालेल, पण तुम्ही एक ऍथलीट असाल तर वेट ट्रेनिंग नंतर करत जावा. सेकंड, कार्डिओ हा किती वेळ केला पाहिजे. तर तुम्ही 40 ते 45 मिनिटं तरी कार्डिओ केला तर तुम्हाला एक छान रिझल्ट मिळेल. थर्ड, कार्डिओचा स्पेस किती पाहिजे. स्पेस हा तुमच्या स्टॅमिनावर डिपेंडेंट आहे. जर तुम्ही बिगिनर असाल तर तुम्ही स्लोली करा, जर तुम्ही ऍडव्हान्स असाल तर स्लोली स्पीड इन्क्रीज करू शकता. फोर्थ, कार्डिओ हा डेली केला पाहिजे का. जसा तुम्ही डेली वेट ट्रेनिंग करता तसाच कार्डिओ हा तुमच्या हार्टच्या कंडिशनसाठी इम्पॉर्टंट आहे. जर तुमचा मेटाबॉलिझम चांगला असेल तुम्हाला रिझल्टही लवकर मिळतील. जेव्हा तुम्ही वेट ट्रेनिंग करता तेव्हा मोस्टली आउट ऑफ ब्रीथ होता, ते कमी होईल. 2-3 रेप तुम्ही एक्स्ट्रा मारताल. कधी कधी काय होतं, तुम्ही वेट ट्रेनिंग करताना मसल फेल होत नाही, तुम्ही आउट ऑफ ब्रीथ झाल्यामुळे तो सेट तिथे सोडून देऊन तुम्ही निघून जाता. फिफ्थ, इम्पॉर्टंट, मी प्रोटीन कधी पिऊ. वेट ट्रेनिंग झाल्यावर प्रोटीन पिऊन कार्डिओ करू का कार्डिओ करून प्रोटीन पिऊन वर्कआउट करू. तर सगळ्यात पहिला तुम्ही तुमचं वर्कआउट सेशन कम्प्लीट करून घ्या. त्याच्यामध्ये वेट ट्रेनिंग, कार्डिओ, कूलडाऊन, स्ट्रेचिंग हे सगळं कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही प्रोटीन सप्लिमेंट घ्या. 6, कार्डिओ मध्ये मी करू काय. तर अशी कुठली पण ऍक्टिव्हिटी ज्याच्यामध्ये तुमची ब्रिदिंग फास्ट असेल, त्याच्यामध्ये तुमचं फंक्शन ट्रेनिंग, सर्किट ट्रेनिंग, सायकलिंग, स्विमिंग, स्किपिंग, वॉकिंग, रनिंग अशा भरपूर सारे ऍक्टिव्हिटीज आहेत, तुम्ही करू शकता तुमच्या दिलेल्या वेळेमध्ये. 7, कार्डिओ केला तर वेट गेन होणार नाही. तर हे रॉंग मिथ आहे. कार्डिओ केला तर लवकर वेट गेन होईल, कारण की तुम्ही कार्डिओ केल्यानंतर तुमचा ऑटोमॅटिक डाएट इन्क्रीज होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही वर्कआउट मध्ये कम्फर्ट झोन फील करणार. त्याच्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये फॅट कमी वाढेल. त्याच्यामुळे तुमच्या मसल मास गेन व्हायला मदत होईल. तुमचा डाएट इंटेक वाढतो. ट्रेनिंग मध्ये तुम्हाला फ्रेश वाटतं, मसल मास वाढतो, फॅट पर्सेंटेज कमी होतं. आय होप तुमचे सगळे डाऊट क्लिअर झाले असतील.